CCN न्यूज एक पाऊल महाराष्ट्रासाठी। आज आपण अशा एका बातमीवर नजर टाकणार आहोत जी व्यावसायिक नफा आणि सामाजिक जबाबदारी यातील फरक अधोरेखित करते। व्यवसायात नफा मिळवणे हा प्रत्येक व्यापाऱ्याचा मुख्य उद्देश असतो, पण बुलढाणा जिल्ह्यातील चिखली शहरात एका व्यापाऱ्याने नफ्याला लाथ मारत समाजहिताला प्राधान्य दिले आहे। तरुण पिढी नशेच्या आहारी जाऊ नये म्हणून एका बापलेकाने आपल्या दुकानातून चक्क एका उत्पादनाची विक्री कायमस्वरूपी बंद केली आहे। काय आहे हा संपूर्ण प्रकार, पाहूयात या सविस्तर रिपोर्टमध्ये। बुलढाणा जिल्ह्यातील चिखली शहरातील हे आहे नितीन एम्पोरियम। या दुकानातून दरमहा शेकडो स्टिकफास्ट ट्यूबची विक्री होत होती। अचानक वाढलेल्या या मागणीमुळे दुकानाचे संचालक गोपाल लड्ढा यांना संशय आला। एवढ्या मोठ्या प्रमाणात स्टिकफास्ट कोण आणि कशासाठी खरेदी करतंय याचा शोध त्यांनी घ्यायला सुरुवात केली। पण जेव्हा सत्य समोर आले तेव्हा गोपाल लड्ढा यांच्या पायाखालची जमीनच सरकली। चिखलीतील काही तरुण मुलं या स्टिकफास्टचा वापर चक्क नशा करण्यासाठी करत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले। आपली तरुण पिढी व्यसनाच्या गर्तेत अडकत चालल्याचे पाहून गोपाल लड्ढा अत्यंत व्यथित झाले। त्यांनी ही चिंता आपले सुपुत्र नितीन लड्ढा यांच्याजवळ व्यक्त केली। वडिलांची चिंता पाहून पुत्र नितीन लड्ढा यांनीही क्षणाचाही विचार न करता एक मोठा निर्णय घेतला। नफा गेला खड्ड्यात, आधी समाज वाचला पाहिजे या भावनेतून लड्ढा पिता पुत्राने आपल्या दुकानातून स्टिकफास्टची विक्री कायमस्वरूपी बंद करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला। आज या दुकानात कितीही मोठा आर्थिक फायदा होत असला तरी स्टिकफास्ट विकले जात नाही। व्यापाऱ्याच्या या धाडसी आणि संवेदनशील निर्णयाची माहिती संपूर्ण चिखली शहरात वाऱ्यासारखी पसरली। चिखली पोलीस स्टेशनचे ठाणेदार भूषण गावंडे यांनी या निर्णयाची तातडीने दखल घेतली। ठाणेदार गावंडे यांनी आपल्या पोलीस फौजफाट्यासह थेट नितीन एम्पोरियम गाठले आणि नितीन लड्ढा यांचा पुष्पगुच्छ देऊन जाहीर सत्कार केला। व्यसनमुक्त समाज घडवण्यासाठी व्यापाऱ्यांनी उचललेले हे पाऊल पोलिसांच्या खांद्याला खांदा देणारे ठरले आहे। नमस्कार, माझं नाव नितीन लड्ढा, माझं दुकान आहे नितीन एम्पोरियम। आमच्या दुकानात स्टिकफास्ट हे एक चिपकवायचं सोल्युशन आहे की जे जनरली सगळं रबर वगैरे असं काही चिपकवायला थोडंफार प्रमाणात पहिले विकत होतं, पण अचानक त्याच्यात इतकी वाढ झाली की ते भरपूर जास्त प्रमाणात विकायला लागले। एक दिवस बाबांनी पण एका ते लहान मुलांना ज्यावेळेस दिलं त्यावेळेस त्याला चालता येत नव्हतं आणि आम्ही हे विचार केला की एवढा स्टिकफास्टचा सेल पण कसं काय वाढला। आम्ही थोडीशी चौकशी केली असता असं लक्षात आलं की स्टिकफास्ट हा चिपकवण्यापेक्षा नशेसाठी जास्त प्रमाणात वापरण्यात येत आहे। तर हे पाहून ते बाबां फार व्यथित झाले, तर चिंताग्रस्त दिसले की त्यांना विचारलं की काय झालं तुम्ही एकदम असे। म्हणजे आज सकाळी मी एका मुलाला ते स्टिकफास्ट विकलं आणि त्याला चालता येत नव्हतं, ते बघून मला फार त्रास झाला की असं आपण काय करतोय, काय वस्तू अशी विकतो आपण। तर त्यांना आणि त्यांची आणि माझी अशी चर्चा झाल्यानंतर आम्ही असा निर्णय घेतला की आपल्या दुकानातून आपण स्टिकफास्टची विक्री ही 100% बंद करायची आणि आम्ही त्याच वेळेस आमच्या जेवढे पण स्टिकफास्ट होते ते सगळे आम्ही संपून टाकलेत, बाहेर त्याला फेकून दिले आणि त्याच्यानंतर आम्ही स्टिकफास्टची विक्री बंद केली। आमच्यासाठी आमच्या नफ्यापेक्षा या युवकांचे जे भविष्य आहे ते समाजिक आहे हे नफ्यापेक्षा फार जास्त आहे, म्हणून आम्ही हा निर्णय घेतलेला आहे। या स्टिकफास्टचा गैरवापर हे असा होत असला हे समजताच आम्ही जी विक्री बंद केली फक्त त्यासाठी हा एकच कारण की समाजाची जी मुलांची जी भविष्य आहे ते निश्चितच चांगलं व्हावं, त्यात आपलाही काही हातभार लागाव, त्यासाठी आम्ही ही विक्री बंद केली आहे। धन्यवाद। तसेच आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी CCN न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।